बातम्या सविस्तर पाहणार आहोत। पुन्हा एकदा बातमी आहे पुढची ही भारतीय शेअर बाजारातून। भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे। वायदे बाजाराच्या एक्सपायरीच्या दिवशी झालेल्या नफा वसुलीमुळे निफ्टी 22,000च्या महत्त्वाच्या पातळीखाली बंद झाला। निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निफ्टी या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक जवळपास 900 अंकांनी वधारला होता। 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचं मतदान आटोपल्यानंतर काल आणि आज मिळून निफ्टीनं 900 अंक गमावले। याच कालावधीत निफ्टी आणि बँक निफ्टीने आतापर्यंतची सर्वोच्च पातळी देखील गाठली आहे। बाजार आणि मतदानाची टक्केवारी याचा थेट संबंध नसला तरी बाजारात रोज ट्रेडिंग करणाऱ्या काही तज्ञांच्या मते निवडणुकीच्या निकालांवर मतदानाचा टक्का घसरल्यास काय परिणाम होणार हे सध्या अनिश्चित आहे आणि अशी अनिश्चितता बाजाराला पसंत नसते, त्यामुळेच बाजार खाली येत असावा। दरम्यान चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्याचा काळही सुरू आहे। त्यातही बड्या कंपन्यांचे आकडे आले की त्यांच्या समभागात मोठी उलथापालथ होते, त्याचाही परिणाम निर्देशांकावर दिसतोय। सर्वोच्च पातळीवर गेलेल्या बाजारात काही प्रमाणात नफा वसुली स्वाभाविक आहे असंही अनेकांचं मत आहे।